असं म्हणतात की यशस्वी माणसाच्या हाताला 5 प्रची बोटं असतात. प्रेरणा, प्रयत्न, प्रभा, प्रज्ञा आणि शेवटचं महत्त्वाचं बोट म्हणजे प्रतिभा. हे प्रतिभेचं बोट असलं की प्रसिद्धीचं 6वं बोट आपसुकच येतं. खेळाचं मैदान असो वा चित्रकलेचा कुंचला, विज्ञानाची झेप असो वा वीणेची तार, प्रतिभावंतांनी आपापल्या क्षेत्रात स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं. प्रसिद्धीचं एक एक शिखर सर केलं. हीच गोष्ट मराठी संगीत रंगभूमीच्या बाबतीत. इथेही स्वतःचं तेज घेऊन एक एक तारा उदयाला आला. त्या तेजाने रंगभूमी उजळली. असाच एक रंगभूमीच्या क्षितिजावर स्वतेजाने कर्तृत्वाने लख्ख उठून दिसणारा तारा म्हणजे भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर, अर्थात अण्णा पेंढारकर. सुबकटे गगी सुलन कृषयेना वय किती 14ची. बारका बुबली पाही प्रिया नयनी पूर्ण होती मला पचदी, पूर्ण होती मला. पारी तू आई आई मुके ते करू सुजा विशाही तव बाळा हाक माऊली कालच काली गेते आई कालच काली गेते आई तुझी आठवण येते. काव्यामध्ये असं म्हणायचे, ललित कलेचा चंद्र जयाने निज भाली धरिला. ललित कलेचा चंद्र जयाने निज भाली धरिला. व्यंकटेश सुत भालचंद्र जणू नाट्य दीप गमला. मराठी संगीत नाटक म्हटलं की दर्शन गुणवंतांचे, गुणरसपान हेची सुख, या संगीत मानापमानमधल्या ओळी आठवतात. खरंच संगीत रंगभूमीवर निरतिशय प्रेम करणारी अशी अनेक गुणवान मंडळी होऊन गेली, ज्यांच्या गुणांचं रसपान, गुणगान कितीही केलं तरी रसिकांचं मनच भरत नाही. संगीत रंगभूमीच्या प्रत्येक वळणावर नवसंजीवनी देणारा एक एक नटराज संगीत रंगभूमीला मिळाला. 40च्या दशकात रंगभूमीला लाभला एक नवथर तरुण, भालचंद्र. नटराज शंकराचंच नाव. संगीत रंगभूमीवर औदासीनतेचा काळोख पसरत असतानाच ह्या चंद्राचा उदय झाला आणि संगीत रंगभूमी पुन्हा एकदा ह्या चंद्राच्या ललित कला अमृतात न्हाऊन निघाली.
ललित कलादर्श या संस्थेची स्थापना संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी 1 जानेवारी 1908 रोजी केली. त्यांच्या पश्चात या संस्थेची धुरा अण्णांचे वडील बापूराव पेंढारकर यांच्याकडे आली. तो दिवस होता 25 नोव्हेंबर 1921. 25 नोव्हेंबरला ललित कलादर्श संस्था बापूरावांनी आपल्या पोटच्या अपत्याप्रमाणे स्वीकारली आणि त्याच दिवशी बापूरावांच्या मुलाचा म्हणजेच भालचंद्र पेंढारकरांचा जन्म झाला. केशवराव भोसलेंनी अगोदर मुळात ही कंपनी स्थापन केली ललित कलादर्श. त्यांच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राप्रमाणे बापूंच्या ताब्यात ती आली. बर, कागदपत्राप्रमाणे ती ताब्यात यायला जो दिवस होता तो होता 25 नोव्हेंबर 1921. आणि मुंबईहून माझ्या आजोळी तार गेली की आज ललित कलादर्शची संबंध मालकी माझ्या ताब्यात आली, अशी बापूंची तार तिकडे गेली. आणि माझ्या आजोळ्याहून मुंबईला तार आली की आज मुलाचा जन्म झाला, तो म्हणजे भालचंद्र पेंढारकर. बापूरावांनी जवळजवळ 16 वर्ष संस्था उत्तम चालवली. पण 1937ला बापूरावांचं आकस्मिक निधन झालं. त्यावेळी भालचंद्र पेंढारकर अवघे 16 वर्षांचे होते. पण जिद्द आणि कर्तृत्व हे अण्णांच्या रक्तातच होतं. आणि म्हणूनच अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी ललित कलादर्शची ध्वजा आपल्या कोवळ्या पण समर्थ खांद्यांवर उचलली. नव्हे, ती उंच फडकवण्याचा त्यांनी जणू निश्चयच केला. केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर यांना जोशपूर्ण गायकीची तालीम देणारे रामकृष्णबुवा वजे यांनीच भालचंद्राला सुद्धा गायनाचे धडे दिले. भालचंद्रांच्या पायाखालची वाट बिकट होती. अडचणींचे काटे होते. आर्थिक परिस्थितीचे खाचखळगे होते. पण अण्णांनी या वाटेवर पाऊल ठेवलं त्या आत्मविश्वासानेच. पाठीशी वडिलांची शिस्त होती. मेहनतीवर भिस्त होती. गळ्यात सूर होता. बुद्धीत प्रज्ञेचा पूर होता. डोळ्यात प्रतिभेचा नूर होता. मनगटात रग होती आणि मनात कलेची धग होती. त्या बालीवाला थिएटरमध्ये बरोबर 21 वर्षांनी म्हणजे 28 नोव्हेंबर 1942ला माझा सत्यजुगलांचा प्रयोग झाला. या खादीच्या स्पर्शाला तू बुधबळलीच नाहीस. खऱ्या देशभक्ताच्या हातचं मोलाचं लेणं मेलेल्या जीवालाही सजीव करेल. दयागला कृपा सागरा भक्तवत्सला केरोपंता माझ्या नवसाला पावलास रे बाबा. आता एका क्षणात तुझी पूजा बनवून नवस फेडून टाकतो. मला वाटतं पहिल्यापासूनच माझं तुमच्यावर प्रेम होतं. होय ना? ते आपण भांडत होतो ना, तेही प्रेमामुळेच. होय ना? हे पटलं ना? हे पटलं ना? मग आता लग्न झाल्यावर ज्याशी भांडणार नाही त्याशी एकदम काडी पडून देईल. सदा कद खा पिता, सदा कद खा पिता, सदा कद खा पिता, कद खा पिता, कद खा पिता. मार्गदर्शन गाण्याचं म्हणजे रामकृष्ण बाबा हे आमचे गुरु. बाबा अण्णा, इथे एक गोष्ट मला सहज लक्षात येते की केशवराव भोसलेंचे गानगुरु सुद्धा गायनाचार्य रामकृष्ण बाबा. अगदी बरोबर. तुमच्या बापूंचे गुरु सुद्धा रामकृष्ण बाबा. हो. आणि आताच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमचेही गुरु रामकृष्ण बाबा. हो. म्हणजे पाहिलं तर ललित कलेच्या 3 पिढ्यांचं गाणं एकट्या वझेबुवांनी घडवलेलं आहे. सत्तेचे गुलाम हे नाटक यशस्वी झालं. त्यावेळी अण्णांचं वय होतं फक्त 21 वर्ष. इतक्या लहान वयात तेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एखादं नाटक उभं करणं आणि ते यशस्वी करून दाखवणं ही खूप मोठी आणि कठीण गोष्ट होती. स्वाभाविकच या यशानं आपण पण कुणीतरी आहोत आणि आपल्याला सगळंच मिळालं असं त्यांना वाटू लागलं. प्रयोग संपल्यानंतर साहजिकच माझं वय त्यावेळेचं किती 21 वर्षाचं वय होतं. आणि एवढा मोठा समाज जमलेला हाऊसफुल झालेला प्रयोग, प्रत्येक जण म्हणतोय माझी स्तुती करतोय, तेव्हा 21 वर्षाच्या वयाच्या त्या माणसाला म्हणजे मला असं वाटतं साहजिक काय झालं. आता काय आपण सगळं मिळवलं. आम्ही घरी गेल्यानंतर बुवानी सांगितलं आमच्या गुरुनी की साथीदारांना थांबायला सांगितलं. मला बोलवलं, चंदू इकडे सगळ्यांनी तुझी स्तुती केली, गाणी उत्तम म्हटलीस, हे सगळं बरोबर,
परंतु त्या गाण्यामध्ये ज्या काही चुका झाल्या आहेत, काय काय आणखी याच्या सुधारणा करायला पाहिजे, याच्याकरता मी आत्ताच तुला तालीमीला बसवतो. आणि त्यांनी तालीम घेतली पहाटे 3 वाजेपर्यंत. अण्णांच्या नशिबानं खूप लहान वयातच त्यांना अत्यंत मोठ्या गुरूंचं मार्गदर्शन लाभलं. रामकृष्ण बुवा वझे यांच्याकडून गाण्याची तालीम, तर नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मामा पेंडसे, गणपतराव बोडस या नाट्याचार्यांकडून अभिनयाचे धडे. एकीकडे नट म्हणून स्वप्नांचा हात धरलेला, तर दुसरीकडे निर्माता म्हणून पाय घट्ट सत्यावर टेकवलेले, हा तोल फक्त अण्णाच सांभाळू शकले. अण्णा जसे उत्तम गायक नट होते तसेच ते उत्तम निर्माता होते आणि त्यांना ती दृष्टी होती की लोकांना काय पाहिजे. कलाकार जेव्हा नाट्य निर्माता होतो तेव्हा तो फक्त कलाकार म्हणून उंची वाढवत नाही, तर संपूर्ण कलेची उंची वाढवतो. अशा ताकदीचे अण्णा पेंढारकर होते. संगीत नाटकासाठी एवढा निष्ठेने काम करणारा दुसरा कोणी नट किंवा निर्माता मी तरी पाहिलेला नाही. रंगभूमीचा एकनिष्ठ असणारा हा सेवक आहे, त्याला कोणी नाही म्हणू शकत. पेंढारकर अण्णांना कल्पवृक्षच म्हणायला पाहिजे. किती पिढ्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळालं असेल याची मोजदादच नाही. माणूस असावा तर असा असावा, आणि नाटक कंपनीचा मालक असावा तर अण्णांसारखा असावा. मनापासून व्यवस्थित चांगलं काम करणं आणि प्रेक्षकाला त्याचा पूर्ण त्याच्या पैशाचा मोबदला देणं ह्याच्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असायचं. घराची जबाबदारी आणि संस्थेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली, पण न डळमळता, कदाचित ते संस्कारामुळं असेल, त्यांनी ही जबाबदारी अतिशय आनंदानं, जबाबदारीनं आणि पूर्वपरंपरेला ज्या ज्या गोष्टी शक्य होत्या त्या आहेत तशा ठेवून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. निर्माते नेहमीच सूचना देतात, ते देतात सूचना, त्याच्यामध्ये त्यांना कलेतलं किती जाण असते यावेळेला कधीकधी शंका निर्माण होते. पण अण्णांना कलेची जाण खूप छान होती. चांगली संहिता म्हणजे काय हे त्यांना समजत होतं. एक निर्माता म्हणून नाविन्यपूर्ण प्रयोग करायचे, त्याचा दर्जा कायम ठेवायचा आणि एक उत्कृष्ट निर्मिती करायची, हा अण्णांचा ध्यास होता. पण त्याचबरोबर बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलायला हवं, प्रवाही राहायला हवं आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला हवं, हाही त्यांचा विचार होता. पंडितराज जगन्नाथ नाटकात त्यांनी प्रथम प्लेबॅकचं तंत्र आणलं. नेपथ्य, प्रकाश, ध्वनी हे सगळं त्या नाटकाच्या आशयाला साजेसं असलं पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. मग त्यावर थोडा खर्च झाला तरी चालेल, पण भरत मुनींनी म्हटल्याप्रमाणे प्रेक्षकाला प्रत्यक्षाचा आभास तरी निर्माण झाल्यासारखं वाटलं पाहिजे. हे देणं निर्मात्याचं काम आहे आणि त्यात अण्णांनी कधीही तडजोड केली नाही. आणि म्हणूनच पंडितराज जगन्नाथ हे त्या काळातलं सगळ्यात खर्चिक नाटक होतं. अण्णांनी 16 यशस्वी नाटकांची निर्मिती केली. पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरी शंकर, गीतागाती ज्ञानेश्वर, बावनखणी, दुरिताचे तिमिर जाओ ही यातली काही महत्त्वाची नाटकं. संगीत नाटकातली लोक प्रायोगिक नाटकांकडे फारशी वळत नाहीत, पण नाटक हाच आपला श्वास असं मानणारे अण्णा यांनी हे आपलं आणि ते परकं असं कधीच केलं नाही. संगीत नाटक सुरू ठेवणं, संगीताला एक प्रकारे योगदान देणं हे भालचंद्र पेंढारकरांचं एका बाजूला काम होतंच, परंतु तरीही अण्णा, मी त्यांना अण्णा म्हणायचो, एका अर्थाने ते कायम प्रायोगिक सुद्धा राहिले. पडदा उघडल्यानंतर टाळी पडली. सुरेश खरेंनी अनुवादित केलेलं रक्त नको मज प्रेम हवे, अण्णांनी याच्यामध्ये भूमिका करावी अशा प्रकारचा आग्रह मी धरला. रंगीत तालमीच्या वेळी आम्ही बघितलं, अण्णांनी त्यांचा स्वतंत्र वेगळा असा विग तयार करून घेतला. त्या विगमध्ये त्यांनी टेंगूळ डोक्याच्या बाजूला आणलं, त्यानंतर त्यांच्या भुवया ज्या होत्या त्या लपवून टाकल्या नोचफुटीने. दुसऱ्या भुवया विचित्र अशी मिशी असा काहीतरी वेश त्यांनी केला आणि आश्चर्य वाटेल, भूमिका करताना त्यांचा तो वासलेला संपूर्ण जबडा, लवलवती श्वापदासारखी जीभ आणि अतिशय चिरका वरच्या पट्टीतला लावलेला त्यांचा आवाज हा भेदरवून टाकणारा होता. त्यांनी तेंडुलकरांचं नाटक केलं, झाला अनंत हनुमंत आणि कितीतरी आनंदी गोपाळसारखी नाटकं वगैरे, म्हणजे
अण्णा एक वेगळं अजब रसायन होतं संगीत नाट्य या विश्वातलं. विशेष म्हणजे सुधीर फडकेंचं गीत रामायण गाजल्यानंतर अण्णांनी असाही प्रयोग केला. माडगुळकरांचं काव्य, वसंत देसायांचं संगीत असं घेऊन अण्णांनी गीत सौभद्र काढलं. अण्णा पेंढारकरांकडे योगायोगाने आपले आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या बाहुल्या आलेल्या होत्या. आणि हा एक विष्णुदास भावे यांचा वेगळा पैलू जो प्रकाशात आला तो अर्थातच अण्णा पेंढारकरांनी आम्हाला या बाहुल्या दिल्या त्याच्यामुळे. ज्यांनी माझ्या या बाहुल्या मला हातात दिल्या त्या अण्णा पेंढारकरांना स्मरून आम्ही आमचा कार्यक्रम चालू केला. जेव्हा दोन प्रतिभावंत मंडळी एकत्र येतात तेव्हा त्या एकत्रित आविष्काराबद्दल काय सांगावं. असाच एक सुवर्ण क्षण अण्णांच्या आयुष्यातही आला. स्वरविश्वाला मोहून टाकणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर या अण्णांच्या सहकलाकार झाल्या. अण्णा मला म्हणाले की तुम्ही आणि अण्णा एका नाटकात होतात. कुठचं नाटक ते? भावबंधन. भावबंधन. त्यात आपण कुठची भूमिका केली होती? मी लतिकेची केली होती भूमिका. लतिकेची. आणि आपल्या बरोबर सहकलाकार कोण होते? अर्थात अण्णा होते आणि चित्तरंजन होते. पंढरीनाथ होता माझा आतेभाऊ. त्यांनी कामण्णाचा केला होता. आम्ही कलावंतांच्या तर्फे असा हा प्रयोग होता. पण त्याच्यानंतर मात्र एक 5-6 प्रयोग जे केले ते आम्ही ललित कला जशी यांच्या बॅनरखाली. बरोबर. हे 6-7 प्रयोगानंतर पुढे आणखीन का नाही प्रयोग? तुम्हाला वेळ नव्हता का? त्यावेळेला म्हणजे माझं अगदी स्ट्रगल चालू होतं आणि रेकॉर्डिंग वगैरे सारखी चालू होती. केली की आता आपण प्रयोग केले इतके आणि माझं इतकं असं काम होत आहे ते मला वेळ मिळत नाही. चालेल का म्हणजे सौजन्याने विचारलं मला त्यांनी. पूर्वीच्या काळी संगीत नाटकातला नट हा एकतर गायक तरी असेल नाहीतर नायक. गायन आणि अभिनय ह्या दोन्ही कलांवर तेवढीच पकड असणारे कलावंत त्या मानाने फार कमी होते. बालगंधर्व दीनानाथराव मंगेशकर, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर ही मंडळी मात्र खरी गायक नट होती. अण्णांचं नाव, अण्णांचं स्थान याच श्रेष्ठ गायक नटांच्या मांदियाळीत येतं. आई तुझी आठवण येते, दुरिताचे तिमिर जावो या नाटकातलं दिघूच्या तोंडचं गाणं. या गाण्यात गायन विस्तारापेक्षाही त्या शब्दातलं कारुण्य रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवणं जास्त महत्त्वाचं होतं. दुरिताचे तिमिरा जावो मधला दिगू असो किंवा पंडितराज जगन्नाथ मधला पंडितराज असो किंवा होनाजी बाळा मधला बाळा असो, 100% न्याय त्या त्या भूमिकेलाच. गाताना पंडितराज गातोय असंच वाटलं पाहिजे. अण्णा पेंढारकर त्यात दिसता कामा नये. इतकं स्व विसर्जित करून भूमिका साकारल्यामुळेच ह्या सगळ्या भूमिका चिरंतन झाल्या. सौभद्र या नाटकामध्ये अर्जुनाची भूमिका शिकायला मिळाली. स्वतः अण्णा अर्जुन फार सुरेख करत असत. अगदी त्याचं एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण देतो बघा. नाही झाले षण्मास मला राज्य सोडूनी, नाही झाले षण्मास मला राज्य सोडूनी, नाही झाले षण्मास मला राज्य सोडूनी. शारदेमध्ये जो श्रीमंत ते करायचे ते विंगमध्ये एक्झिट घेईपर्यंत त्यांचं बेअरिंग कायम असायचं. ते कवळीसुद्धा जी काढतात निघते पण ते इतकं बेमालूम व्हायचं म्हणजे खरोखरच त्यांची कवळी आहे की काय असं वाटायचं. माझा पुतळ्या जो भैरवनाथ त्यानं ही माकड फेरा माझ्या अंगावर चिथावून सोडली असावी अशाने मला वेळ लागेल आणि मी निपुत्रित म्हणून माझ्या संपत्तीचा वारस ज्याला करतील
पण म्हणावं माझ्या संपत्तीपैकी एक कपर्दिका असला तुझ्या मी हाती लागू देणार नाही आणि म्हणून तर मी लग्न करणार. संगीत रंगभूमीला जे त्या अनुषंगाने अभिनयाची पण जोड असावी लागते. शारदेमधला श्रीमंत असू दे त्यांचा, किंवा आत्ता हा दुरितांचा तिमिरा जवळमधला त्यांचा दिगू असू दे, ही भूमिका ही अण्णांच्या नावावरच ती गाजली आणि ती त्यांच्याच नावावर अजूनही पुढे 100 वर्ष राहील. अण्णा पेंढारकरांचं कदाचित ही अभिनयामधली खासियत अशी असावी की एकदा स्टेजवरती रंगमंचावर आल्याबरोबर स्वतःची जी कोणती भूमिका आहे त्या भूमिकेचे स्वभावविशेष कोणते आहेत, त्यातले कोणते पॉईंट्स, मेजर पॉईंट्स ऑडियन्सला पहिले जाऊन भिडले पाहिजेत, हे एंट्री घेतल्यापासून लवकरात लवकर ते प्रेक्षकांना पटवून द्यायचे, पचवून द्यायचे, पचनी पडायचे आणि म्हणूनच त्यांची भूमिका यशस्वी व्हायची. महान कलोपासक आणि दुसऱ्यांच्या गोष्टींना दाद देणारे. अण्णा सहकलाकार म्हणून म्हणजे फारच ग्रेट. गाणं गाताना अण्णा हळू का होईना पण तिथल्या तिथे दाद द्यायचं. अण्णा स्वतः हालाकीच्या परिस्थितीतून आलेले, त्यामुळे बॅकस्टेजच्या लोकांची परिस्थिती ते जाणत होते. या मंडळींमुळे आपण पुढे निर्धास्तपणे काम करतो. ही मंडळी पाठीशी असतात हे अण्णा कधीही विसरले नाही. अण्णा दौऱ्यामध्ये सगळे जरी कलाकार जेवले तरी बॅकस्टेज जेवेपर्यंत अण्णा कधी जेवायला बसले नाहीत, त्यांच्याबरोबर जेवायला बसायचे. अहो, अण्णांच्याच पुढाकाराने 75-76च्या काळात पहिली बॅकस्टेज आर्टिस्ट युनियन स्थापन झाली. अण्णांनी त्यांच्या जीवनात नाट्यप्रवासात अनेक मंडळी जोडली, अनेक स्नेही जमवले. ऑर्गनवर किंवा संवादिनीवर साथ देणारे गोविंदराव पटवर्धन हे तर अण्णांचे जीवश्च कंठश्च मित्रच झाले. प्रयोग संपला, वसंतराव पुष्कळ लोक आत आले आणि गिरिजाचं कौतुक केलं. पण सर्वात कौतुक कुणी केलं असेल तर आमचा गोविंदा पटवर्धन. अण्णा काळे काय, आमचे गुरुवर्य वझेबा काय, ही माणसं, तसाच गोविंदा. गोविंदा म्हटला की त्याची साथ, त्याचं हसत वाजवणं हे कोणा म्हणजे. अण्णांनी नाटकांबरोबरच काही चित्रपटातही कामं केली. 1952 साली आलेल्या अमर भूपाळी या चित्रपटात व्ही शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी बाळाची भूमिका केली. ही भूमिका अर्थातच अजरामर ठरली. शांतारामने मला पहिलाच प्रश्न केला, पिक्चरमध्ये काम कराल का? तर मी म्हटलं हो, का नाही करणार? म्हणाले पहा, ती जी कॅरेक्टर आहे त्या पिक्चरमधली, त्याच्याकरता तुम्हाला गोटा करावा लागेल. मग अडचण काय त्यात? हा गोटा आत्ता आहे, त्यावेळेला नव्हता. ही अडचण. तेव्हा मी त्याला सांगितलं की हो, तुम्ही म्हणता ना, तर ज्या परीचे कॅरेक्टर नाटकात असो, सिनेमात असो असेल, त्याप्रमाणे आपल्याला मेकअप हा केलाच पाहिजे. ताबडतोब माझ्याकडे भूमिका आली, म्हणजे बाळाची. आणि अमर भूपाळीमध्ये त्यांनी बाळाच्या भूमिकेकरता मला तिथे नियुक्त केलं. सांगा मुकुंद कुणी गा पाहिला, सांगा मुकुंद. होडा, तू मनात आणशील तर शाहिराचा तुरा लावशील. बाळ्या, विटाळ फिटला म्हणतोस, पण ढोलक्यावरचा हात अजून नाही चुकला. त्याचप्रमाणे अण्णांनी अजूनही काही निवडक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. कृष्ण सखा अमुता, सखा अमुता, कृष्ण सखा अमुता दयागन, कृष्ण सखा अमुता दयागन, कृष्ण सखा अमुता आम्हाला छंद हरी भक्तीचा, आम्हाला छंद हरी भक्तीचा, आम्हाला छंद हरी. नाटक आणि सिनेमा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
पण तरीही प्रत्येक माध्यमाचं तंत्र समजून अण्णा तसे वावरले, म्हणून दोन्ही ठिकाणी त्यांच्या अभिनयात सहजता आली. आणि तरीही त्यांचं पहिलं प्रेम संगीत नाटकावरच होतं. अमरोपारी झाल्यानंतर बरोबर 54 साली डॉक्टर भालरावजी आपल्या साहित्य संघाचे आदरणीय, सगळं त्यांच्याच कृपेने सगळं उभं राहिलं, सगळं बरोबर. तेव्हा त्यांच्या मनात असं आलं की ज्या मराठीने अमरोपारी हे पिक्चर लिहिलं, त्याची पटकथा बेडेकरांची अमरोपारीची, त्यांनी लिहिलं, त्यानेच त्याच्यावरती नाटक लिहावं आणि त्या नाटकामध्ये बाळाची भूमिका सुद्धा मीच करावी असं त्यांनी मला निमंत्रण पाठवलं. त्यांनी मला सांगितलं की ही संगीत नाटकातली लावणी आहे, तेव्हा ती त्या दर्जेदार झाली पाहिजे. त्या नाटकाला कुठेही बाधा, म्हणजे लावणी म्हणजे नुसतंच कंबर हलवणं, डोळे मिटणं, डोळा मारणं असं नसतं, तर त्याच्यामध्ये तुझी कला दिसली पाहिजे, हे त्यांनी मला तेव्हा सांगितलं. आणि ती लावणी मी त्या पद्धतीने सादर केल्यावर टाळ्यांचा नुसता कडकडाट तिथे मला अनुभवायला मिळाला. या नाटकाला होनाजी बाळा म्हणायचं की बाळाजी होना म्हणायचं, इतकी ती भूमिका तुमच्या नाटकातली सुद्धा का. होनाजी बाळा बरं का, होनाजी बाळा पुन्हा आगळा पृथ्वीवर फिरला, अहो जाऊन उसात्याची अंतरीच्या गळा. त्या नाटकाचे डायरेक्टर त्यावेळेला तो बाळासाहेब काळे, त्याला मी विनंती केली तर या नाटकामध्ये बैठकीची लावणी न म्हणता बैठकीमध्ये आधा करून मी लावणी म्हणते तर काय होईल असं त्याला मी प्रश्न केला. त्याला ती कल्पना आवडली आणि म्हणून ती लावणी अतिशय लोकप्रिय झाली. एकोणीसशे 56 साली त्यांनी स्वामिनी तू बा भावे यांचं नाटक रंगभूमीवर आणलं. खरं ते प्रोज नाटक होतं आणि त्यावेळी अण्णांनी विचार केला की खर्च मानवत नव्हता, म्हणून एका सेटवरती ते नाटक त्यांनी केलं. संगीत नाटक होतं आणि त्यात अण्णांच्याच चाली होत्या. एखाद्या पोरीवर तुझं प्रेम तर बसलेलं नाही ना? नाही, मुळीच नाही. पुन्हा सांगतो, ते एखाद्या चांगल्या पोरीवर प्रेम करीत असतील तर भागासारखाच्या प्रेमाची प्रामाणिक राहा. असं करता करता बाळ कोलटकरांचं दुरितांचे तीव्रता नाटक आलं. त्यांचं गाणं हे एक संवादासारखंच बोलणं असायचं. तू जपून टाक पाऊल जरा, त्यावेळेला ते जे हवा असं तोवर तुला जवळ तिला गरज संपता दूर, हे विनायक दामलेला बाबूरावला ते जेव्हा सांगायचे राहा जवळ लांबून जरा, तेव्हा सुद्धा ते त्या ठेक्यात आणि याच्यात ते ज्या पद्धतीनं म्हणायचे ते संवाद आहे का गाणं आहे हेच कळत नसे. बाबूराव, हवास तोवर तुला जवळतील, गरज संपता दूर लोटतील, ओळखून ही रीत जगाची, राहा जवळ लांबून जरा, तू जपून टाक पाऊल जरा. 1958 साली हे नाटक आलं आणि शेवटचा प्रयोग 1998 साली झाला. म्हणजे इतका मोठा काळ गेला. अण्णांची दिगू ही भूमिका अजरामर झाली. म्हणजे दिगू म्हटलं की अण्णा आणि अण्णा म्हटले की दिगू. या शहाण्या माणसाला ही बडबड एका वेड्याचीच वाटणार, पण जर माझी ही बडबड खोटी ठरली तर तर काय करशील तू? लई अवसनात आल्यावानी बोलतोयास, काय करशील काय तू? कुठलाही शहाणा मनुष्य कधीही करणार नाही ते बी करीन. माझी बडबड खोटी ठरली, माझी श्रद्धा खोटी ठरली, भरतेश्वरावर पाऊस पडला नाही, त्याचा दुष्काळ दूर झाला नाही, तर ज्या पावनकुंडाच्या परिसरात मृत्यूच्या भीतीनं कुणीही जात नाही, त्या पावनकुंडात माझा आणि जलाचा प्रजेचं दुःख निघून तर मी कसला मला बोललं पाहिजे, मला बोललं पाहिजे. नका नका दिगू, अरे तू इतका बी बोलत नव्हतास, तेच बरं होतं बघ. 1960 साली पंडितराज जगन्नाथ हे नाटक अण्णांचं आलं आणि मला ज्याला आपण म्हणतो की मैलाचा दगड किंवा इंग्लिशमध्ये माइलस्टोन म्हणतो तसा प्रकार झाला. लेखक विद्याधर गोखले
संगीतकार वसंतराव देसाई. हे नाटक ज्यावेळी आलं स्टेजवरती, पडदा उघडल्यानंतर टाळी पडली, कारण जे दृश्य होतं ते अक्षरशः सिनेमासारखं होतं. 3-3 प्रयोग दिवसाला असायचे आणि हाऊसफुलवरती हाऊसफुल प्रयोग, आणि असे असंख्य प्रयोग झाले. फक्त अण्णांनीच नाटकावर प्रेम केलं असं नाही, तर रंगभूमीनेही तिच्या या पुत्रावर जीवापाड प्रेम केलं, त्याला भरभरून यश दिलं. यश किती, तर जय जय गौरी शंकर या नाटकाच्या शुभारंभाचे 3ही प्रयोग हाऊसफुल झाले, इतकं यश. असं म्हणतात की कला आणि शिस्त यांचं फारसं जमत नाही, पण अण्णांनी मात्र ललित कलादर्शाचा पाया हा शिस्तीचा आखला. कलावंताच्या प्रतिभेला, त्याच्या कलेला चौकट नको, पण त्याच्या वर्तनाला मात्र शिस्तीची चौकट हवीच, हा अण्णांचा कटाक्ष होता. खास करून वेळ पाळण्याबाबत अण्णा कमालीचे आग्रही होते. त्या संस्थेचं ब्रीदच होतं की वेळेवर नाटक सुरू करणं. ऑडियन्स असो नसो, पडदा बाजूला गेलाच पाहिजे. बरोबर 8:29 पडदा बाजूला झाला. लोकांनी नेहमीप्रमाणे टाळ्या वाजवल्या आणि आश्चर्य असं की पडदा बाजू झाल्यानंतर हातामध्ये उभा स्टँड असणारं माईक घेऊन अण्णांनी प्रवेश केला आणि अण्णांनी सुरुवात केली की आजच्या नाटकाची पहिली एंट्री ज्यांची आहे ते प्रसाद सावकार अजून पोचलेले नाहीत, तोपर्यंत मी नांदी म्हणणार आहे. आणि 22 ते 24 मिनिटं अण्णांची नांदी चालू होती. ललित कलादर्शाचा प्रयोग सुरू झाला म्हणजे रसिकांनी आपापली घड्याळं त्या वेळेत जुळवावीत, इतकी ललित कलादर्शाची वेळ पाळण्याबाबतची शिस्त होती. आणि हा वक्तशीरपणा कधीही चुकला नाही. मग कितीही उच्च पदस्थ व्यक्ती नाटक पाहायला येणार असो, कुणासाठीही थांबणे नाही. सर्वप्रथम मी आपली सर्वांची क्षमा चाहतो की आजचा हा कार्यक्रम वेळेवर सुरू होणार हे माहिती असूनही मी उशिरा पोचलो, त्यामुळे मी आपल्या सर्वांची क्षमा चाहतोय. संगीत नाट्य क्षेत्रातली ही संस्था 100 वर्ष टिकवणं हे काही सहज शक्य आणि सोपं आहे असं मी मानत नाही. आज या संस्थेच्या पाठीमागं अण्णांसारखं एक व्यक्तिमत्व आहे जे याही वयामध्ये तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं काम ते सतत करत राहतात. 1961 साली नाट्य परिषदेच्या अधिवेशनात ललित कलादर्शाचा प्रयोग ठेवला होता दिल्लीच्या फाईन आर्ट सोसायटीमध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू हे नाटक बघायला येणार होते, पण काही कारणानं त्यांना यायला उशीर झाला. प्रयोग आपण येण्यापूर्वीच सुरू झाला आहे हे कळल्यावर पंडित नेहरूंना आश्चर्य वाटलं. त्यावर अण्णा पेंढारकर नम्र स्वरात म्हणाले, जशी तुमची भारतीय नागरिकांप्रती बांधिलकी असते तशी आमचीही आमच्या रसिकांप्रती बांधिलकी असते. आमचे प्रयोग वेळेतच सुरू होतात. हे ऐकताच पंडित नेहरूंनी कौतुकाची थाप अण्णांच्या पाठीवर दिली. संगीत, अभिनय, निर्मिती या सगळ्या पैलूंप्रमाणेच माध्यमाचं तंत्र शिकून घेण्यातही अण्णांना विशेष रस होता. तांत्रिक बाजूवर त्यांची हुकूमत होती हो. मग ते रेकॉर्डिंग असेल, लाईटिंग असेल, साऊंड सिस्टम असेल, सेटिंग असेल, ह्या सगळ्यांचं त्यांना इतकं ज्ञान म्हणजे कुर्निसातच करावा त्यांना. त्यांनी 300च्या वर नाटकांचं ध्वनिमुद्रण केलेलं आहे. पुढच्या पिढीसाठी ही फार अजोड अशा प्रकारची खाण त्यांनी मागं ठेवलेली आहे. त्या काळात त्यांनी नाटकं ध्वनिमुद्रित करून ठेवली, चित्रित करून ठेवली आणि त्याचं संकलन कसं करायचं हेही अण्णांनी शिकून घेतलं. एका अर्थाने अण्णांनी संगीत नाटकांचा एका काळचा इतिहासच जतन करून ठेवलाय. यासाठी चांगल्या संग्राहकाची दृष्टी असावी लागते, ती अण्णांकडे होती. आज हा सगळा त्या सुवर्ण काळाचा ठेवा अण्णांच्या दूरदृष्टीमुळेच सुरक्षित राहिलाय. तर एकदा असंच आम्ही स्टुडिओत बसलेले असताना अण्णा म्हणाले, हा टेप रेकॉर्डर चालत नाही, आपण पाहूया का.
म्हटलं पाहूया आपण. तर मी तो उघडत होतो तेवढ्यात अण्णा म्हणाले याच्या ॲम्प्लिफायर स्टेजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी तो टेप रेकॉर्डर उघडला आणि एक एक चेक करता करता पाहिलं तर खरोखरच आउटपुट स्टेजमध्ये प्रॉब्लेम होता. तर मी अण्णांना दाखवलं की हा वाल्व डिफेक्टिव्ह आहे. त्यांनी लगेच टेबलाचा खण उघडला, त्यात बरेच वाल्व्स होते. त्याच्यामधला बरोबर वाल्व पिकअप मला सांगितलं हा वाल्व घे आणि लावा. तो बरोबर आउटपुट 6V6 त्यांनी काढून दिला होता. हे सगळं अण्णांचं ज्ञान बघून मी एकदम आश्चर्यचकित झालो. मला असं वाटतं की अण्णांना त्या काळातले टेक्नोसेव्ही म्हणायला पाहिजे. त्यांच्याकडे एक चलत छायाचित्राचा एक कॅमेरा होता. साहित्य संघाच्या वरच्या रेकॉर्डिंग रूममध्ये अण्णांनी अनेक नाटकं ध्वनिमुद्रित केलेली. आणि माझ्या आईचं तरुण वयातलं स्वयंवर नाटक हा आमच्यासाठी पृथ्वी मोलाचा ठेवा आहे. अण्णांनी ते सगळी रेकॉर्डिंग्स एवढी जवळजवळ 40 वर्षांची रेकॉर्डिंग्स ती डिजिटाईज केली. अँड हिज वर्क इज ॲज गुड ॲज एनी आर्कायव्हिस्ट. तर एवढ्या डिटेलमध्ये त्यांनी प्रत्येक रेकॉर्डिंगच्या मागे कुठचा प्रयोग कुठच्या तारखेला कोण होतं, साथीदार कोण होते, हे सगळं लिहिलं. प्रत्येक नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा एक उत्सवच. पण तरीही वेगवेगळे खास नाट्य महोत्सव अण्णांनी भरवले. तब्बल 110 वर्षांची परंपरा असलेल्या ललित कला दर्श या संस्थेचा शतक महोत्सव हाही अण्णांना साजरा करण्याचं भाग्य मिळालं. अण्णांनी ललित कला दर्शची शताब्दी साजरी केली. शताब्दी साजरी करण्याची हिंमत अण्णांमध्येच होती. खरं म्हणजे यांचं अभिनंदन आम्ही करतो की आता 90 वर्ष हे चालवत आहे. ते खरोखरी फार मोठी गोष्ट आहे जे आम्ही नाही करू शकलो कोणी. ललित केलेला 100 वर्ष पुरी झाली, त्याचा जो उत्सव साजरा केला त्यात रंगभूमीवरचं शेवटचं काम शारदेमधलं अण्णांनी केलं. मग बोलणंच खुंटलं. पण आता पण नको. माझ्या करता एखादी सुरेख मुलगी शोधून काढा, म्हणजे पुढल्याच मुहूर्तावर देऊन. म्हणजे आपण खरोखरच नवीन कुटुंब करणार की काय? मग इतका सांगतो ते काय, ज्योतिषी महाराजांनी सुचवल्याप्रमाणे यंदाचा भार्यायोग साधलाच पाहिजे. मान सन्मान नावलौकिक मिळावं म्हणून अण्णाने कधीच नाटक केलं नाही. नाटकाला कधी साधन मानलं नाही. पण खरं तर तेच त्यांचं साध्य होतं. पण कलेच्या मळ्यात घाम गाळल्यावर त्या घामाचे पुरस्कार रूप मोती नाही झाले तरच नवल. अण्णांच्या रंगभूमीवरच्या निष्ठेची दखल प्रेक्षकांनी, जाणकारांनी पुरस्कारांच्या माध्यमातून घेतली. विष्णुदास भावे पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, केशवराव भोसले पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महेंद्र नटराज पुरस्कार, तसंच महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा मला मनापासून आनंद झाला. कारण अशा प्रकारे जेन्युइन मंडळींना असे पुरस्कार मिळाल्यानंतर आपला त्या पुरस्कार प्रक्रियेवरती विश्वास पुन्हा एकदा बसायला लागतो. नटांचा संसार हा लोकांसाठी नेहमीच एक कुतूहलाचा विषय असतो. पण अण्णांची सात्विक वृत्ती ही त्यांच्या संसारातही दिसून आली. अण्णांनी जसं रसिकांना आपल्याशी कायम बांधून ठेवलं, तसंच त्यांनी त्यांच्या घरातल्या मंडळींना सुद्धा मोठ्या प्रेमानं जपलं. मुलांना घडवलं. प्रसाद, गिरिजा आणि ज्ञानेश या 3 मुलांना नाटक, संगीत आणि उत्तम माणूस होण्याचे संस्कार दिले. 86 सालापर्यंत त्यांचं 52 नाटक चालू होतं. तोपर्यंत ते प्रेक्षकांती होते, रसिकांती होते. जशी नाटकं बंद होत गेली तसे ते हळूहळू आमचे होत गेले. खऱ्या जीवन रंगभूमीवरही पती आणि पिता या भूमिका त्यांनी चोख बजावल्या, प्रेमाने खुलवल्या. आणि त्यात अण्णांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या पत्नी सौ मालतीबाई पेंढारकर यांची. अण्णांची कन्या गिरिजा काटदरे, जावई राजन काटदरे, नातू आदित्य आणि नातसून मानसी. अण्णाने माझ्या सौभद्र आणि संशयकल्लोळ या नाटकातल्या भूमिका बसवल्या गाण्यांसकट. वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटांचे, करील जो हरण संकटांचे. मी धरी
चरण त्याचे अग सखये सखये वद जाऊ कुणाला शरण. जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी. अण्णांनी जुनं ते चांगलं आणि नवीन ते वाईट असं कधीही म्हटलं नाही. अण्णा प्रत्येक गोष्टीत अपडेटेड असायचे. अण्णांना चित्रपट खूप आवडायचे. रेखा, किशोर कुमार त्यांचे अत्यंत आवडते नट. क्रिकेट त्यांना खूप आवडायचं. सुनील गावस्कर एकदम फेवरेट. राजकारणाबद्दल खूप त्यांना चांगला जिव्हाळ्याचा विषय होता राजकारण. दिवसभराची वर्तमानपत्र वाचली की रात्री त्यांनी केलेली टिप्पणी अतिशय सुंदर असायची. छान करायचं. भारतातलं रेल्वेचं वेळापत्रक त्यांना तोंडपाठ असायचं. कुठली गाडी कुठल्या स्टेशनमधनं कधी निघणार, किती डब्यांची गाडी असेल, हे सगळं त्यांना अगदी तोंडपाठ असायचं. साहित्य संघामध्ये त्यांनी एक फोटोग्राफीचा कोर्स सुद्धा सुरू केला होता तरुण मुलांसाठी. फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग या सगळ्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी. एके दिवशी अण्णांना मी सहज विचारलं की अण्णा, संगीत रंगभूमी जर तुमचं पहिलं प्रेम आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि सगळ्या विषयांमध्ये तुम्ही एवढे अपडेटेड आणि कसं, म्हणजे तुम्हाला आवडतं कसं आहे सगळं? त्यावर अण्णांनी मला हसून उत्तर दिलं होतं की ज्या ज्या गोष्टीमध्ये सूर आणि ताल आहे त्या सगळ्या गोष्टी मला आवडतात. अण्णा टिपिकल वडील कधीच नव्हते. त्यांनी आम्हाला उपदेशाचे डोस कधीही पाजले नाही. पण नाट्याचे म्हणजे नाट्याचं बाळकडू त्यांनी आम्हाला पाजलं. धार्मिक पूजा बिजा हा प्रकार त्यांना आवडायचा नाही. त्यांनी फक्त रंगभूमी, त्याची पूजा, तिकडे जे जे काही करायचं आहे ते त्याच्यासाठी करायचं. ते केलं तर देवाचं सर्व मिळतं. ते म्हणायचे की देवळात कशाला जायला पाहिजे, माझं देव रंगभूमी आहे, मी तिथे जे करेन ते देवाला पोहोचेल. त्यांनी आणि मालतीताईंनी नाटक संसार नाही पण स्वतःचा संसार सुद्धा नेटका केला. त्या जर खंबीरपणे अण्णांच्या मागे उभ्या नसत्या तर आत्ता अण्णांनी जे काही अचीव केलं ते झालं नसतं. अण्णांनी जसे आमच्यावर नाट्याचे संस्कार केले तसेच एक घरगुती घरातले संस्कार माझ्या आईने केले. मालती पेंढारकर, जी स्वतः एक अतिशय उत्तम अभिनेत्री होती, तिला उत्तम अभिनेत्री म्हणून स्वतःची एक अशी ओळख होती. ललित कलेच्या अनेक नाटकातनं तिने कामं तर केलीच, पण बाहेरसुद्धा गुंतता हृदय हे, अश्रूंची झाली फुले, सुरुंग अशा विविध नाटकातून तिच्या भूमिका गाजल्या. तिच्यामध्ये अभिनेत्री आणि गृहिणी असं एक अतिशय उत्तम कॉम्बिनेशन होतं. आणि म्हणूनच अण्णांच्या 65 वर्षाच्या कारकिर्दीत ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. अण्णांची कारकीर्द फुलवायला माझी आईचा खूप मोठा सहभाग आहे. आई नुसती आमची आई नव्हती, तर त्या ललित कला दर्शनच्या सर्व कलाकारांची आई होती. I feel very fortunate and even privileged in the accident of birth that I was born to the parents I was, and that I had Bhalachandra Pendharkar and Malati Pendharkar for a mama and mami. ती पण स्वतः नाटकात काम करायची, उत्तम काम करायची, उत्तम गळा होता, गाणं होतं. तरुण कुलीन गोरा हसत मुख, तरुण कुलीन गोरा हसत मुख, तरुण कुलीन गोरा पाहिजे मुलीला चतुर सद्गुणी सुंदर सानवरा. पण तिने एक लक्षात आलं की अण्णा पुढे चाललेत, तो आपण आपल्याला मर्यादा घातली पाहिजे. सर्वात सुखाचा क्षण कोणता आतापर्यंत जीवनात तुम्हाला वाटला? अण्णांचा 61वा वाढदिवस साजरा तुम्ही सगळ्यांनी केला. बरोबर. त्यावेळेला मी स्टेजवरती होते आणि एक बहुतेक मोठी मोठी जी माणसं होऊन गेली आणि जे आहे
ते आपल्या यशाचं श्रेय नेहमी आपल्या पत्नीला देतात. पण आमच्या यांनी मला हे यश कधी दिलं नाही, कधीच नाही दिलं. कधी त्यांनी माझं असं तोंड भरून कौतुक केलं नाही. यापूर्वी केलं नव्हतं? नाही, नव्हतं केलं. आणि मला सारखं वाटायचं, मी वाचायची प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपलं की बस मालती म्हणजे एक नाटक वेडी आहे, एवढंच माझ्याविषयी, आणखीन काही नाही. हे पण मला वाटायचं, कधीच नाही. पण हे तसेच छुपे रुस्तम आहेत. त्यांनी ते सगळं मनामध्ये ठेवून दिलं होतं. आणि 61व्या दिवशी, समारंभाच्या दिवशी ते स्टेजवरती बोलले, अगदी मुक्त कंठाने बोलले, मनापासून बोलले की माझी सखी, माझी म्हणजे पत्नी, म्हणजे सगळं जे काही आहे, जी काही मला साथ मिळाली ती माझ्या मालतीमुळे. हे जे वाक्य बोलले, बस मी तृप्त झाले. बाकी आता मला काहीही नको. त्यांनी आमच्या सगळ्या भावंडांचा त्यांच्या अगदी मुलींप्रमाणे सांभाळ केला. मालती तर बहीण होती, ती तर करेलच, पण त्यांनी पण कुठलाही विरोध न करता, कारण त्यांना असं ते कुटुंब वत्सल असल्यामुळे त्यांना तसं म्हणजे काही असं मनात त्यांच्या आलं नाही की बाबा हिच्या बायकोच्या सगळ्या बहिणी भाऊ आहेत, आपण हे का करावं. पण नाही, त्यांनी मोठ्या मनाने आणि सगळ्यांना खूप प्रेमाने आणि आपुलकीने सांभाळलं. त्यांनी आम्हाला शिकवताना सांगितलं की व्यवहार जो करशील कोणाशी तो चोख कर, निर्भीडपणा ठेवायचा, घाबरायचं नाही, पण त्याचबरोबर सच्चेपणाने चांगल्या रीतीने लोकांशी वाग, हे त्यांनी मला शिकवलं. जिथे भक्ती असते तिथे परमेश्वराचं वास्तव्य असतं. मला असं वाटतं की जिथे जिथे भक्तिपूर्वक मराठी संगीत रंगभूमीचं कार्य सुरू असेल तिथे अण्णा नक्की असतील आम्हाला आशीर्वाद द्यायला. माझी आईसुद्धा माझ्याबरोबर असेल. पुढच्या जनरेशनला त्यांची संगीत रंगभूमी जर उभी करायची असेल तर जुनी संगीत रंगभूमी नक्की काय होती हे कळायचं असेल तर त्यांना भालचंद्र पेंढारकर ललित कलादर्शमधले समजणं अत्यंत आवश्यक आहे. अण्णांनी 67 वर्षी संस्था चालवली. 10-12 वर्षी संस्था बंद पडली होती. 1933-35 साली ग्वाल्हेरला ललित कलादर्श. वडिलांच्या मृत्यूनंतर बंद पडलेली संस्था हिरिरीने पुन्हा त्या काळामध्ये ज्यावेळी नाटकाला काही उत्पन्न नव्हतं, नाटकाला काही किंमत नव्हती, समाजाच्या दृष्टीने त्याला काही मान्यता नव्हती, अशावेळी ती संस्थेत झेंडा याने पुन्हा उचलला, खांद्यावरती घेतला आणि नुसता घेतला नाही, 67 वर्ष हा झेंडा खांद्यावर घेऊन ती मिरवत आहेत. संगीत रंगभूमीचं पुनरुत्थानाचं फार मोठं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. 42 पासून 2007 पर्यंत जे संबंध ललित कलादर्श चालवली तशाच तऱ्हेची कंपनी पुढे चालवावी असं मी ज्ञानेशला, नीलाक्षीला आणि गिरजाला सांगतो आणि आशीर्वाद देतो की तुम्हाला यश येईल. 25 नोव्हेंबर 1921 रोजी ललित कलादर्शाची नांदी गात अण्णांनी या जीवन रंगभूमीवर प्रवेश केला. आयुष्यभर नाटकासारख्या सर्वांग सुंदर ललित कलेची आदर्श साधकासारखी अण्णांनी उपासना केली. कधी नट, कधी गायक, निर्माता, तंत्रज्ञ अशा विविध भूमिकांमधून संगीत रंगभूमीची सेवा केली. संगीत नाटक ही ललित कला जोपर्यंत वाहती राहील तोपर्यंत नटवर्य भालचंद्र पेंढारकर हे नाव आणि त्यांचं कार्य प्रातस्मरणीय राहील. माझ्यावरती आणि ललित कला आदर्शवरती प्रेम करणारे सर्व रसिक हो, मी कृतज्ञ आहे, पूर्ण समाधानी आहे. नमस्कार. निरोप जिव्हा येईल वरचा, तेव्हा होशील सर्वा घरचा. निरोप जिव्हा येईल वरचा, तेव्हा होशील सर्वा घरचा. तोवर तुझ्या रिपू जगाचा चुकवून मुख देतो नजरा. तू जपून टाक पाहू नजरा, जपून टाक पाहू नजरा. जीवनात द्या पुढच्या फिरा, जीवनात द्या पुढच्या फिरा, जीवनात द्या
तुझ्या पिता तू जपून टाक पाऊल जरा जपून टाक पाऊल जरा